नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. स्वीट होम मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. बांधकाम क्षेत्रातील वॉटरप्रूफिंगचे महत्त्व आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत घाटे ग्रुपचे संस्थापक माननीय श्रीयुत ओमकार सदाशिव घाटे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आपण या सगळ्या संपूर्ण विषयाबद्दल समजून घेणारच आहोत, परंतु त्याआधी आपण ओमकार घाटे सरांबद्दल थोडंसं समजून घेऊया. बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेचा नवा आदर्श निर्माण सरांनी केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात जन्मलेल्या ओमकार घाटे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बांधकाम उद्योगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. लहानपणापासूनच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर प्रामाणिकपणा आणि कष्टानं जीवन जगण्याचे संस्कार केलेत. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्यांनी गव्हर्नरच्या हाताखाली काम करत करत तांत्रिक शिक्षणासाठी MCVC कोर्समध्ये प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणींमुळे त्यांना कागल MIDC मध्ये त्यांनी नोकरी देखील केली. पुण्यात आल्यावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर म्हणून काम करत स्वतःचं कौशल्य विकसित केलं. त्यांना दिल्लीतील प्रकल्पांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आणि ज्यामुळेच त्यांनी कठोर परिश्रम केले आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. 2015 मध्ये त्यांनी वॉटरप्रूफिंगची सेवा सुरू करत व्यवसायाची नवी वाटचाल सुरू केली. 2017 मध्ये गायत्री कन्स्ट्रक्शनची स्थापना त्यांनी केली आणि गुणवत्तेला प्राधान्य देत उद्योगाचा विस्तारही केला. आज घाटे समूह हा केवळ वॉटरप्रूफिंग सेवेपुरता मर्यादित नसून बांधकाम क्षेत्राशी संबंधित अनेक सेवा ते पुरवले जातात. अनेक नामांकित प्रकल्पांचं काम देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ओमकार घाटे यांचा प्रवास हा त्यांच्या जिद्दीची, धैर्याची आणि व्यवसायाच्या वाढीचा एक उत्कृष्ट असा नमुनाच आहे. त्यांनी त्यांच्या प्रवासात अनेक आव्हानांवर मात केली असून शिक्षण आणि प्रशिक्षण यांना प्राधान्य देत या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यशही मिळवलंय. चला तर त्यांची यशोगाथा ऐकूया आणि त्यांच्या पुढील ध्येयांबद्दल जाणून घेऊया आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं वॉटरप्रूफिंगचं महत्त्व देखील आज आपण समजून घेणार आहोत. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतो तसं वॉटरप्रूफिंगचंच एकूण महत्त्व आपण आज समजून सांगणारच आहोत. तुमचा आपण यशस्वी प्रवास पाहतोय, तर त्याच्याकडे जाण्याआधी मला थोडंसं तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि एकूणच या कंपनीच्या प्रवासाबद्दल समजून घ्यायला आवडेल, प्रेक्षकांना सांगायला आवडेल. तर सगळ्यात प्रथम प्रश्न माझा हाच राहील की घाटे वॉटरप्रूफिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना कधी झाली, कशी झाली आणि एकूणच तुम्हाला ही सगळी प्रेरणा कुठून आणि कशी मिळाली? नमस्कार परत एकदा तुम्हाला मॅडम, आणि सर्वांचे आभार. मला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला तुमच्याशी बोलण्यासाठी आणि ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मला आपल्या प्रेक्षकांशी संपर्क साधता येतो. त्यांच्याशी मला वॉटरप्रूफिंगच्या बद्दल काही गोष्टी व्यवस्थितरित्या शेअर करता येतात. त्याच्याबद्दल तुमचे आणि पूर्ण TV9च्या टीमचे पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही असं बोलल्याप्रमाणे मी 2007 साली माझ्या मूळ गावाहून पुण्याला आलो. मूळ गावाहून पुण्याला आल्यानंतर मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होतो. काम करत असताना ज्या दर्जाची कामाची क्वालिटी आपली साईटवरती, आमच्या प्रोजेक्ट्सवरती मेंटेन व्हायला पाहिजे, त्या दर्जाची क्वालिटी आपल्याला प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी असे टेक्निकली पूर्णपणे संपूर्ण असणारी अशी प्रॉपर टीम आम्हाला अवेलेबल होत नव्हती, मिळत नव्हती. आणि कन्स्ट्रक्शन वॉटरप्रूफिंग, कन्स्ट्रक्शनमध्ये जर विचार केला तर हार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन म्हटलं जाणारं कन्स्ट्रक्शन वॉटरप्रूफिंग सर्व्हिस ही अतिशय कन्स्ट्रक्शन दृष्टिकोनातून हार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, बाहेरून बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूतून जे काही पाणी आत येतं, टॉयलेट्स मधले काही लिकेजेस होतात, त्याचबरोबर टेरेसमध्ये जे काही लिकेजेस होतात, त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला वॉटरप्रूफिंग सिस्टीम एक्झिक्यूट करायची असते, पण ती प्रॅक्टिकली आपल्याला होत नाही. ते का होत नाही हे आम्ही बघायचा प्रयत्न केला, मी शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मला समजायला लागले की जे उत्कृष्ट तंत्रज्ञान, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता होती आणि त्या कमतरतेमुळं व्यवस्थितरित्या आपण काम करू शकत नव्हतो. अनस्किल लेबर्स होते बऱ्यापैकी, जे ट्रेन झालेले नव्हते. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळून चुकली की आपण आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आपण आपलं करिअर चांगल्या पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये बनवू शकतो, कारण की ह्या क्षेत्रामध्ये जेवढी टीम आपल्याला हवी असते तेवढी टीम अवेलेबल होत नाही. मग आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगल्या पद्धतीची सिस्टीम डेव्हलप करून आपण ते काम करू शकतो असं मला वाटलं, म्हणून मी कन्स्ट्रक्शन वॉटरप्रूफिंगची सुरुवात केली. नक्कीच. पण एकूण जसं आपण म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये जाऊ शकता, काम करू शकता, पण एकूण वॉटरप्रूफिंगकडे जर का वळलं तर आजच्या एकूण बांधकाम व्यवसायामध्ये वॉटरप्रूफिंगला नेमकं सर कशा आणि किती प्रकारचं महत्त्व आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग घाटे कंपनी जेव्हा आपण काम करतो तेव्हा तुम्ही कुठल्या वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर इथे करता का?
नक्कीच ज्या वेळेला आम्ही साईटवरती काम करत असतो त्यावेळेला एकतर आमचे इंजिनियर्स आहेत ते फुल्ली क्वालिफाईड असतात, जे सिव्हिल इंजिनियर्स असतात, पण त्यांना वेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन वॉटरप्रूफिंगच्या रिलेटेड त्याचे बारखावे असतील, त्याच्यातील पूर्ण क्वालिटी ट्रेनिंग असेल, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी लागणारे नवीन नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे टूल्स ट्रॅकल्स असतील, ह्या सर्व गोष्टींचं प्रॉपरली त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. तर त्या ट्रेनिंग दिल्यामुळं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं वॉटरप्रूफिंगचं सुपरविजन आणि वॉटरप्रूफिंग करत असताना वॉटरप्रूफिंगच्या टीमकडून काम व्यवस्थित करून घेऊ शकतात. तर त्या पद्धतीनं ते काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज, मॅन्युफॅक्चररची टीम आणि घाटे ग्रुपची स्वतः डेव्हलप केलेली त्यांची टीम, हे सर्व प्रकारे त्यांना ते पुरवत असते. नक्की. पण एकूणच तुम्ही म्हणतात तसं की तुमच्या ह्या सगळ्या टीममध्ये बरेचसे सिव्हिल इंजिनियर्स असतात आणि मग हे वॉटरप्रूफिंगचं काम करत असताना हे सगळे इंजिनियर्स त्यांना काही खास कौशल्य, खास तंत्रज्ञान येणं अपेक्षित असतं का? तुमचे इंजिनियर्स मग कुठल्या धर्तीवरती काम करतात? एक्झॅक्टली तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमचे जे इंजिनियर्स आहेत हे घाटे वॉटरप्रूफिंग सोल्युशनच्या नावाखाली काम करत असतात. करत असताना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या मार्केटमध्ये आपल्या वापरल्या जातात त्याच्याहीपेक्षा खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सर्व आम्ही बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये आणतो. चांगल्या प्रकारे आमच्या इंजिनियर्सला ट्रेन करतो, चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. आमच्याबरोबर जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर जे काम करतात सोबत ॲज अ पार्टनर म्हणून, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं ट्रेनिंगही त्यांना दिलं जातं. वॉटरप्रूफिंग क्षेत्रामधलं जे काही डीप नॉलेज आहे, काम तर सर्वच करतात, पण काम करत असताना आपल्याला मुळात बघायचं काय आहे, काम कशा पद्धतीनं करायचं आहे, काम कशा पद्धतीनं करवून घ्यायचं आहे, आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना कशा पद्धतीची सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करायचं आहे, या सर्व गोष्टींचं नॉलेज त्यांना आमच्या ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. समजावून सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. नवीन नवीन तंत्रज्ञान त्यांना शिकवलं जातं आणि त्याच्यातून ते काम करत राहतात. पण जसं आपण आता म्हणतो जसं की तुम्ही म्हणालात की घाटे वॉटरप्रूफिंग सोल्युशन आतापर्यंत तुम्ही अनेक यशस्वी प्रकल्प पूर्ण केलेत, तर त्यापैकी काही मोठे प्रमुख प्रकल्प जे आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेत त्याविषयी थोडंसं प्रेक्षकांना सांगू शकतो? हो, नक्कीच. आम्ही वॉटरप्रूफिंगचं काम करत असताना ॲटलिस्ट लास्ट एक 10 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. 10 वर्षामध्ये 2007 पासून ज्या वेळेला मी पुण्यात आलो त्याच्यानंतर 2015 साली मी गायत्री कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी पहिल्यांदा ओपन केली आणि गायत्री कन्स्ट्रक्शनमधून काम करत असताना 2015 पासून ते 2025 पर्यंत कमीत कमी 450हून अधिक प्रोजेक्ट मी कंप्लीट केलेत. ते प्रोजेक्ट कंप्लीट करत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण काम, क्वालिटी आणि चांगल्या प्रकारची सर्व्हिस आणि अतिशय वेळेत हे काम कंप्लीट करून क्लायंटला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमची जी खासियत आहे, जी ओळख आहे, तर ती उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आणि अतिशय वेळेत क्लायंटला काम करून देणे. ह्याच्यामुळे आम्ही आज भारतभर चांगल्या प्रकारे प्रोजेक्टवरती काम करत आहे. त्याचबरोबर असे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट आहेत, त्याचबरोबर काही गव्हर्नमेंट सेक्टर्समधल्या बिल्डिंग्स आहेत, काही डॅम्स आहेत, काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. अशा सर्व प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण भारतभर भरपूर प्रमाणामध्ये काम कंप्लीट केलेलं आहे आणि ते अतिशय यशस्वीरित्या कंप्लीट केलेलं आहे. त्याचं पाठीमागचं जर रेकॉर्ड बघता ॲटलिस्ट आम्ही 7-8 वर्ष 5-7 वर्ष जे काही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्तासुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारे जर व्हिजिट केली, बघितलं आणि त्याचं डायग्नॉस्ट केलं तर त्या प्रोजेक्टमध्ये लिकेजेस किंवा सिपेजेसचे इश्यू आतापर्यंत कधी जाणवलेले नाहीत. एवढ्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम आपण आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. नक्कीच. मला वाटतं तुमची खासियत आहे तीच तुम्ही आपण प्रेक्षकांना छान प्रकारे समजून सांगितली. परंतु सर, आपण मगाशी तुमचा परिचय सांगताना आपण म्हटलं की घाटे ग्रुप ऑफ कंपनीज सारखं म्हणजे तुमच्या कंपनीच्या अंतर्गत विविध कंपन्या आहेत आणि विविध प्रकारची कामं त्याच्या अंतर्गत केली जातात. तर ती नेमकी कशा प्रकारे, म्हणजे एकच फक्त वॉटरप्रूफिंग सोल्युशन न हे करता बांधकाम क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी तुम्ही काम करतात, ते कशा प्रकारे होतं? हां, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त वॉटरप्रूफिंगचं काम आम्ही सुरुवात केली. वॉटरप्रूफिंगचं काम सुरुवात केल्यानंतर आमच्या टीमच्या सजेशनप्रमाणे, आमच्या इंटरनल डिस्कशनप्रमाणे आम्ही विचार केला की वॉटरप्रूफिंग सर्व्हिस तर आम्ही प्रोव्हाइड करतोच आहे, पण त्याचबरोबर वॉटरप्रूफिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्याच्या रिलेटेड आपण अजून काय काय काम करू शकतो हा विचार केला. आणि हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वॉटरप्रूफिंगला लागणारे काही कन्स्ट्रक्शन केमिकल्स आहेत, वॉटरप्रूफिंगसाठी
साठी लागणारे काही टूल ट्रॅकल्स आहेत, वॉटरप्रूफिंगला लागणाऱ्या खूप काही गोष्टी असतात ज्या वॉटरप्रूफिंग करत असताना आपल्याला लागतात, ह्याही गोष्टी आल्या. त्याच्याबरोबर हॉटेल हॉस्पिटॅलिटी आहे, त्याच्याबरोबर आपल्याला कन्स्ट्रक्शन बंगलोज बनवतो आम्ही, जे काय असतील ते पूर्ण कस्टमरकडून घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन टोटली कंप्लीट लॉक अँड की प्रोजेक्ट बनवून त्यांच्याकडे देतो, जे VIPs बंगलो म्हणतो आपण, अशा पद्धतीची सर्व्हिस पण आपण प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर हे काम करत असताना ह्याचं जे मॅनेजमेंट आहे हे आपण कसं कराल असा तुमचा मागाचा प्रश्न होता. तर ह्या मॅनेजमेंटमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत, काही सॉफ्टवेअर्स आहेत, आम्ही सेपरेट कंपनीसाठी सेपरेट वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतो. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून आम्ही कन्स्ट्रक्शनचं काम व्यवस्थित आणि वेळेत चांगल्या पद्धतीनं कंप्लीट करतो. नक्कीच. पण या सगळ्या व्यतिरिक्त CSR मध्ये देखील अनेक उपक्रम राबवले जातात तुमच्याकडनं, ते नेमके कशा प्रकारे आणि कोणते राबवले जातात? हां, CSR जर विचार करायला गेलो तर CSR हा कुठल्याही बिझनेस करत असताना आमच्यासाठी किंवा बाकी इतरांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. बरोबर. CSR मध्ये ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला ज्या लोकांच्यापर्यंत काही गोष्टी पोचत नाहीत, ज्या लोक शिक्षणापासून वंचित आहेत, ज्या लोकांना काही गोष्टींचं नॉलेज नाही, जर ते आपल्याला शैक्षणिक स्वरूपाच्या असतील, स्वरूपातून असतील, किंवा काही अनाथ आश्रम आहेत, काही वृद्धाश्रम आहेत, यांच्याकडं आपल्याला काही कपडा लत्ता वगैरे काही आपल्या गोष्टी काही देता येतात, काही पुरवता येतात, किंवा त्याच्याबरोबर अजून नवीन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काही CSR मध्ये आपल्याला काम करता येतं का, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून CSR मध्ये आम्ही आता लास्ट 2-3 महिन्यापूर्वी ऐतिहासिक छावा मूवीज प्रदर्शित झाला. तर तो ऐतिहासिक छावा मूवीज शालेय मुलांना एक ऐतिहासिक प्रेरणा घेण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटला. मग आम्ही काय केलं की तो महत्त्वाचा वाटलेला मूवीज मुलांना एकत्र केलं, मुलांना एकत्र करून आम्ही थिएटरमध्ये जाऊन मुलांना तो मूवीज दाखवला. त्याच्यातून आपल्या इतिहासाची प्रेरणा मुलांना मिळाली. तर त्याच्यातून जे समाधान मिळतं किंवा ह्याच्यातून जे काही आपण बाकीच्या गोष्टी करत असतो CSRच्या माध्यमातून, त्याच्यातून जे समाधान मिळतं ते खूप अतिशय अनमोल समाधान आहे ते. तर ते अनमोल समाधान मिळवण्याचा प्रयत्न आम्ही थोडाफार करत असतो. नक्कीच. म्हणजे एकूण जर का बघितलं तर तुमच्या कंपनीच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात आणि ते खूप चांगले आहेत, प्रेरणादायी आहेत. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सर्व कश असे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, एकूणच वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रामध्ये आणखीन काही नवीन इनोव्हेशन आलेत का? टेक्नॉलॉजिकली आणखीन काही आपण ऍडव्हान्स वापरतोय का? त्या अनुषंगाने चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. वरती काम करत आहे. त्याचबरोबर असे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट आहेत, त्याचबरोबर काही गव्हर्नमेंट सेक्टर्स मधल्या बिल्डिंग्स आहेत, काही डॅम्स आहेत, काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. अशा सर्व प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण भारतभर भरपूर प्रमाणामध्ये काम कंप्लीट केलेलं आहे आणि ते अतिशय यशस्वीरित्या कंप्लीट केलेलं आहे. त्याचं पाठीमागचं जर रेकॉर्ड बघता ॲटलिस्ट आम्ही 7-8 वर्ष 5-7 वर्ष जे काही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ता सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारे जर व्हिजिट केली, बघितलं आणि त्याचं डायग्नोस्ट केलं तर त्या प्रोजेक्टमध्ये लिकेजेस किंवा सिपेजेसचे इश्यू आतापर्यंत कधी जाणवलेले नाहीत. एवढ्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम आपण आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. नक्कीच. मला वाटतं तुमची खासियत आहे तीच तुम्ही आपण प्रेक्षकांना छान प्रकारे समजून सांगितली. परंतु सर, आपण मगाशी तुमचा परिचय सांगताना आपण म्हटलं की घाटे ग्रुप ऑफ कंपनीज सारखं म्हणजे तुमच्या कंपनीच्या अंतर्गत विविध कंपन्या आहेत आणि विविध प्रकारची कामं त्याच्या अंतर्गत केली जातात. तर ती नेमकी कशा प्रकारे, म्हणजे एकच फक्त वॉटरप्रूफिंग सोल्युशन न हे करता बांधकाम क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी तुम्ही काम करतात, ते कशा प्रकारे होतं? हां, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त वॉटरप्रूफिंगचं काम आम्ही सुरुवात केली. वॉटरप्रूफिंगचं काम सुरुवात केल्यानंतर आमच्या टीमच्या सजेशनप्रमाणे, आमच्या इंटरनल डिस्कशनप्रमाणे आम्ही विचार केला की वॉटरप्रूफिंग सर्व्हिस तर आम्ही प्रोव्हाइड करतोच आहे, पण त्याचबरोबर वॉटरप्रूफिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्याच्या रिलेटेड आपण अजून काय काय काम करू शकतो हा विचार केला. आणि हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वॉटरप्रूफिंगला लागणारे काही कन्स्ट्रक्शन केमिकल्स आहेत, वॉटरप्रूफिंगसाठी लागणारे काही टूल ट्रॅकल्स आहेत, वॉटरप्रूफिंगला लागणाऱ्या खूप काही गोष्टी असतात ज्या वॉटरप्रूफिंग करत असताना आपल्याला लागतात, ह्याही गोष्टी आल्या. त्याच्याबरोबर हॉटेल हॉस्पिटॅलिटी आहे, त्याच्याबरोबर आपल्याला कन्स्ट्रक्शन बंगलोज बनवतो आम्ही, जे काय असतील ते पूर्ण कस्टमरकडून घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन टोटली कंप्लीट लॉक अँड की प्रोजेक्ट बनवून त्यांच्याकडे देतो, जे VIPs बंगलो म्हणतो आपण, अशा पद्धतीची सर्व्हिस पण आपण प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर हे काम करत असताना ह्याचं जे मॅनेजमेंट आहे
हे आपण कसं कराल, असा तुमचा मागाचा प्रश्न होता. तर ह्या मॅनेजमेंटमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत, काही सॉफ्टवेअर्स आहेत. आम्ही सेपरेट कंपनीसाठी सेपरेट वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतो. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून आम्ही कन्स्ट्रक्शनचं काम व्यवस्थित आणि वेळेत चांगल्या पद्धतीनं कंप्लीट करतो. नक्कीच. पण या सगळ्या व्यतिरिक्त CSR मध्ये देखील अनेक उपक्रम राबवले जातात तुमच्याकडनं. ते नेमके कशा प्रकारे आणि कोणते राबवले जातात? हां, CSR जर विचार करायला गेलो तर CSR हा कुठल्याही बिझनेस करत असताना आमच्यासाठी किंवा बाकी इतरांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. बरोबर. CSR मध्ये ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला ज्या लोकांच्यापर्यंत काही गोष्टी पोचत नाहीत, ज्या लोक शिक्षणापासून वंचित आहेत, ज्या लोकांना काही गोष्टींचं नॉलेज नाही, जर ते आपल्याला शैक्षणिक स्वरूपाच्या असतील, स्वरूपातून असतील किंवा काही अनाथ आश्रम आहेत, काही वृद्धाश्रम आहेत, यांच्याकडं आपल्याला काही कपडा लत्ता वगैरे काही आपल्या गोष्टी काही देता येतात, काही पुरवता येतात किंवा त्याच्याबरोबर अजून नवीन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काही CSR मध्ये आपल्याला काम करता येतं का, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून CSR मध्ये आम्ही आता लास्ट 2-3 महिन्यापूर्वी ऐतिहासिक छावा मूवीज प्रदर्शित झाला. तर तो ऐतिहासिक छावा मूवीज शालेय मुलांना एक ऐतिहासिक प्रेरणा घेण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटला. मग आम्ही काय केलं की तो महत्त्वाचा वाटलेला मूवीज मुलांना एकत्र केलं. मुलांना एकत्र करून आम्ही थिएटरमध्ये जाऊन मुलांना तो मूवीज दाखवला. त्याच्यातून आपल्या इतिहासाची प्रेरणा मुलांना मिळाली. तर त्याच्यातून जे समाधान मिळतं किंवा ह्याच्यातून जे काही आपण बाकीच्या गोष्टी करत असतो CSRच्या माध्यमातून, त्याच्यातून जे समाधान मिळतं ते खूप अतिशय अनमोल समाधान आहे ते. तर ते अनमोल समाधान मिळवण्याचा प्रयत्न आम्ही थोडाफार करत असतो. नक्कीच. म्हणजे एकूण जर का बघितलं तर तुमच्या कंपनीच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात आणि ते खूप चांगले प्रेरणादायी आहेत. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सर्व कश असे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, एकूणच वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रामध्ये आणखीन काही नवीन इनोव्हेशन आलेत का? टेक्नॉलॉजिकली आणखीन काही आपण ऍडव्हान्स वापरतोय का? त्या अनुषंगाने चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर स्वीट हो मी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज वॉटरप्रूफिंग बद्दल बोलतोय, घाटे ग्रुप ऑफ कंपनीज बद्दल बोलतोय. आपण पुन्हा एकदा थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हटलं की वॉटरप्रूफिंग बद्दल आपण बोलत होतो आणि तुमच्या कंपनीच्या अंतर्गत तुम्ही विविध गोष्टी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, नवीन गोष्टींचा वापर करून एक वेगळी सोल्युशन्स द्यायचा प्रयत्न नेहमी करत आलेला आहात. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक सामान्य माणसांचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की बाहेरच्या साईडने म्हणजे एक्सटर्नल वॉलवरनं पाणी झिरपतं किंवा टेरेसवरनं पाणी येतं आणि बाहेरच्या सगळ्या भिंतींना ते पाणी लागून लागून कुठेतरी ते खराब होत जातं आणि एकूणच सगळ्याचा तो त्रास जो आहे तो घरात राहणाऱ्या लोकांना सहन करायला लागतो. तर मग अशा वेळेला अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा प्रकारे काम करता, वॉटरप्रूफिंगचं सोल्युशन तिथे कशा प्रकारे आणि घाटे ग्रुप ऑफ तिथे कंपनीज कशा प्रकारे काम करतात? अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण हाच प्रश्न खूप सर्वसामान्य लोकांना प्रत्येक वेळेला पडलेला असतो. तर ह्या प्रश्नाबद्दल मला थोडं बोलायचं आहे सविस्तररित्या जर आपण बोललो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की पाणी नेमकं कुठून येतं आणि कुठून बाहेर पडतं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही वेळेला कसं होतं की काही एजन्सीज येतात, काम करतात, सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी येतात. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तुमच्या एक छोटासा डॅमेज असतो, तर तो संपवण्यासाठी ते निगेटिव्ह साईडने इंजेक्शन ग्राउटिंग करणे किंवा अशा प्रकारच्या काही छोटे मोठे सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. पण मुळात पाणी येतं कुठून ह्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला व्यवस्थितरित्या त्याच्यावरती संपूर्ण सोल्युशन जे परमनंटली असेल अशा प्रकारचं सोल्युशन आपल्याला काढावं लागतं. तर त्या केसमध्ये बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूनी काही क्रॅक्स डेव्हलप झालेले आहेत का, जसं की थर्मल क्रॅक्स काही डेव्हलप्स होतात स्ट्रक्चरमध्ये. साधारण प्रोजेक्ट हँडओव्हर झाल्यानंतर एक सुरुवातीच्या 5-10 वर्षामध्ये हेअर क्रॅक्स काही डेव्हलप होत असतात. तर त्या हेअर क्रॅक्स ज्या डेव्हलप होतात त्या बाहेरच्या बाजूनी प्रॉपरली पेस्टनी फिल करावे लागतात आणि त्याच्यावरती ॲडिशनल एक वॉटरप्रूफिंग कोटिंग्स करून त्याच्यावरती डेकोरेटिव्ह पर्पजली ॲडिशनल डेकोरेटिव्ह कोटिंग पण करावे लागतात. तर त्या केसमध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आता तंत्रज्ञान असे झालेले आहेत की बाहेरच्या बाजूनी ज्यावेळेला प्रोजेक्ट बनवतच असताना
क्रॅक्स फिल करून त्या क्रॅक्स भरून त्याच्यावरती डेकोरेटिव्ह पर्पज वॉटरप्रूफिंग कोटिंग मार्केटमध्ये आलेले आहेत. तर ते वॉटरप्रूफिंग कोटिंग आपण वापरले तर आपला बाहेरच्या एक्सटेरियर वॉलचा प्रॉब्लेम्स जे काय तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आहे तर ते प्रॉब्लेम्स आहेत ना ऑलमोस्ट तुमचे संपून जातील आणि तुम्हाला त्याच्यापासून पूर्ण संरक्षण मिळेल. त्याचबरोबर मगाशी बोलत असते वेळी तुम्ही एक टेरेसचा पण विषय बोललात. तर टेरेसचं ज्या वेळेला आपण काम करतो, टेरेसचं काम करत असताना केमिकल कोटिंग्स, त्याच्यामध्ये पीयू कोटिंग्स असतील, त्याच्याबरोबर सिमेंटेसिस कोटिंग्स असतील, हे कोटिंग कंप्लीट करून त्याच्यावरती ब्रेकबॅट वॉटरप्रूफिंग कोबा केलेला असतो. कालांतराने 10-15 वर्ष, आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये शक्यतो कधी येत नाही. साधारण एक 5-10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 10 वर्षानंतर ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन जुनं होतं त्यावेळेला काही केसमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. तर त्या केसमध्ये आपल्याला टेरेसला ॲडिशनल कोटिंग्स वॉटरप्रूफिंग, आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे काही कोटिंग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते कोटिंग्स वापरून आपण टॉप टेरेसचं वॉटरप्रूफिंग व्यवस्थितरित्या करू शकतो, जे की आपण इंजेक्शन ग्राउटिंग किंवा निगेटिव्ह साईडनं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करून आपण ते वॉटरप्रूफिंगचं काम टेम्पररी करू शकतो, पण परमनंट सोल्युशन आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी पॉझिटिव्ह साईडनीच आपल्याला टोटली कोटिंग करून आपल्या टेरेसला, आपल्या एक्सटेरियर वॉलला टोटली प्रोटेक्ट करू शकतो आपण. नक्की. हे असंच या संबंधितच मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर, की बऱ्याच वेळेला असं होतं की काही साईट्समध्येच ओरिजिनली पाणी खूप जास्त असतं किंवा कन्स्ट्रक्शन करताना मग अशा प्रकारे काही जर का प्रॉपरली वॉटरप्रूफिंग केलं नाही तर खूप लवकरच मला वाटतं हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर मग अशा वेळेला एक्सटर्नली तुम्ही अशा सगळ्या साईट्सवरती वॉटरप्रूफिंग करून तिथे काही सोल्युशन देऊ शकता? हो, नक्कीच. ज्या वेळेला तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला खूप फास्टली कन्स्ट्रक्शन कंप्लीट जातं, खूप कमी वेळेमध्ये अशा प्रकारचे इश्यूज आपल्याला फेस करावे लागतात, की 1-2-3 वर्ष कंप्लीट झालेत, प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि इमिजिएट अशा प्रकारचे काही इश्यूज होतात. मुळात असं व्हायला नाही पाहिजे. बेसिकली जर झाल्यानंतरच प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण शोधण्यापेक्षा ज्या वेळेला प्रोजेक्ट आपण बनवत असतो, डेव्हलपर ज्या वेळेला प्रोजेक्ट तुम्हाला बनवून देत असतो त्याच वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत, म्हणून आपण अत्यंत टेक्निकली दृष्ट्या त्याच्यावरती काम केलं पाहिजे. चांगली टेक्निकल टीमकडून त्याचं एक्झिक्युशन केलेलं असलं पाहिजे आणि जर चांगल्या टीमकडून एक्झिक्युशन केलेलं असेल तर आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतच नाहीत. तरी सुद्धा काही कारणास्तव अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता तुम्ही जसं शेअर केलं त्याप्रमाणे आलेत तर आपण इमिजिएट त्याच्यावरती पॉझिटिव्ह साईटनी खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. क्रिस्टलाइन वॉटरप्रूफिंग आहेत, ॲडिशनल पीयू कोटिंग्स आहेत, ॲडिशनल आपल्याला ॲक्रेलिक कोटिंग्स आहेत, डेकोरेटिव्ह ॲक्रेलिक कोटिंग्स आहेत. अशा खूप प्रकारच्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्या टेक्नॉलॉजींचा वापर करून इमिजिएट आपण अशा प्रकारचे लिकेजेस जर असतील तर ते सॉर्ट आउट करून आपण ते लिकेजेस बंद करू शकतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की नवीन अनेक टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, फक्त त्याचं नॉलेज पाहिजे आणि ते कसं वापरता आलं पाहिजे ते माहिती पाहिजे. तर त्या अनुषंगाने मग घाटे ग्रुपचं एकूणच जर का बघितलं तर पुढचं तुमचं विजन काय आहे, पुढची दिशा कशी असणार आहे आणि एकूणच तुमची पुढची वाटचाल ही कशा प्रकारे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा, की आतापर्यंत जे आम्ही काम करत आहोत, एक 10-12 वर्षापासून वॉटरप्रूफिंगची सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्याचबरोबर ही सर्व्हिस जुन्या कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीमध्ये, कन्व्हेन्शनलमधून आपण थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आलो. पण इथून पुढची जर वाटचाल आपण विचार केला तर आता सध्याच्या काळामध्ये आपण जे काही काम करतोय ह्याच्याही पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. पूर्वी कन्व्हेन्शनल बिल्डिंग्स बनायच्या, प्रोजेक्ट्स बनायचे, त्याच्यामध्ये आपण कॉलम घ्यायचो, RCC झाली, बांधकाम झालं, प्लास्टर झालं, अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या. आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की बांधकाम प्लास्टर हा प्रकार आता बिल्डिंग्समध्ये आपल्याला पाहायलाच मिळत नाही. आपण काय करतो की आलूफॉर्म शटरिंग अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. फ्रीकॉस्ट टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेली आहे. कॉन्क्रीटच्या भिंती एकमेकांवरती रचत जायचंय. पूर्णपणे जे स्ट्रक्चर उभं राहतं ते कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर बनवायचं आहे आणि त्या स्ट्रक्चरला आपल्याला आतून टॉयलेट्स असतील, अटॅच टेरेस असतील, वरचे एक्सटेरियर साईडचे टॉप टेरेस असतील, बेसमेंट्स असतील आणि त्याचबरोबर बाहेरच्या वॉल्स असतील. ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अतिशय ॲडव्हान्स केमिकल टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्या मार्केटमधल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या स्ट्रक्चरला चांगल्या पद्धतीचं वॉटरप्रूफिंग करू शकतो आणि ते चांगल्या पद्धतीचं वॉटरप्रूफिंग करण्यासाठी चांगली स्किल्स टीम आपली काम करत आहे. ह्याचबरोबर
ज्या भारताबाहेरच्या खूप चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आहेत, त्या टेक्नॉलॉजीचाही वापर आपण चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रोजेक्टमध्ये करण्यासाठी आम्ही आणलेले आहेत. आणि ह्याचबरोबर लिक्विड अप्लाइड मेम्ब्रेन्स असतील, त्याचबरोबर पॉलियुरिथेन असतील, पॉलियुरिया असेल, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी सुद्धा मार्केटमध्ये आपण आणलेली आहे. आणि त्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी वापरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण प्रोजेक्ट 100% लिकेज फ्री करू, अशी मी तुम्हाला हमी देतो. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की आता गेल्या 10-12 वर्षात हे सगळं अद्ययावत टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, असे अनेक प्रोजेक्ट तुम्ही मगाशी म्हणालात 400-450 वरती प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केलेले आहेत. तर आतापर्यंत तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळाले, त्याविषयी काय सांगाल? हो, नक्कीच. पुरस्कार आम्ही 10-12 वर्षाच्या करिअरमध्ये आम्हाला जे काही पुरस्कार मिळाले, ते पुरस्कार ते फक्त माझे नसून माझ्या पूर्ण टीमची मेहनत, चिकाटी, जिद्द, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेलं प्रत्येक वॉटरप्रूफिंगचं सोल्युशन, त्यांच्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे ते संपूर्ण कस्टमर सॅटिस्फॅक्शन आमच्या टीमनी व्यवस्थितरित्या कंप्लीट केल्यामुळे आणि योग्य जागेवरती, योग्य लोकेशनला, जसं की बेसमेंट्स असेल, टेरेसेस असेल, एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारच्या लोकेशनला योग्य ते सोल्युशन्स प्रोव्हाइड केल्यामुळे आपल्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नक्कीच. आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे जे काही पुरस्कार मिळाले, तर त्या पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड्स पुरस्कार आम्हाला मिळाला, त्याच्याबरोबर नॅशनल क्वालिटी अवॉर्ड्स मिळाला, त्याच्यानंतर आपल्याला उद्योगरत्न गौरव पुरस्कार मिळाला, आयडल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचे खूप पुरस्कार आम्ही लास्ट 1-2-3 वर्षामध्ये मिळवलेले आहेत आणि सातत्यानं आम्ही त्याच्यावरती काम करत. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात तसं की काम खूप मोठं आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमची नवी दिशा आणि विजनही आखलेलं आहे सर. तर एकूणच या संपूर्ण विषयावर तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमचे आणि TV9चे मनापासून आभार. माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. एकूणच या विषयासह आता स्वीट होम या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.